राज्याची मंत्रिमंडळाची बैठक नुकतीच पार पडली आणि त्या संदर्भात विविध मंत्र्यांनी जे काही ब्रीफिंग दिलं, अजून अधिकृत प्रेस नोट त्याची यायची आहे, त्यातनं ज्या गोष्टी लक्षात आल्या आहेत त्यामध्ये राज्य सरकारने काही महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेले लक्षात येत आहेत। यामध्ये वीकेंडला म्हणजे शनिवार रविवारी कंप्लीट लॉकडाऊन आणि इतर दिवशी पार्शल लॉकडाऊन किंवा ज्याला कडक प्रतिबंध म्हणता येतील अशा प्रकारचा निर्णय हा राज्य सरकारने घेतल्याचं लक्षात येत आहे। आम्ही जनतेला आवाहन करतो की या संपूर्ण निर्णयाला जनतेने सहकार्य करावं। भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना देखील आम्ही आवाहन केलं आहे की आत्ताची कोरोनाची भयावह परिस्थिती बघता कार्यकर्त्यांनी आणि आमच्या सगळ्या नेत्यांनी देखील यामध्ये आम्ही सहकार्य करणार आहोत आणि जास्तीत जास्त लोकांना वॅक्सिनेशन करता येईल या दृष्टीनं वॅक्सिनेशनच्या मोहिमेमध्ये भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते सक्रियतेनं सहभागी होतील हा देखील निर्णय आम्ही घेतलेला आहे। एकूणच कोरोनाची परिस्थिती ही महाराष्ट्रामध्ये प्रचंड भयावह आहे। माझ्या माहितीप्रमाणे आज जवळजवळ 57,000 केसेस कोरोनाच्या महाराष्ट्रात आहेत आणि मोठ्या प्रमाणात मृत्यू संख्या देखील वाढते। आता मृत्यूचं जे रिकन्सिलिएशन चाललंय त्यामध्ये माझ्या माहितीप्रमाणे अजून 400 मृत्यूंची भर ही आताच्या आकड्यांमध्ये पडण्याची शक्यता आहे। त्यामुळे कोरोनाचं पुन्हा थैमान हे महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय। अशा परिस्थितीमध्ये ज्या काही उपाययोजना सरकारच्या वतीनं केल्या जातील त्या उपाययोजनांना सहकार्य करणं ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे असं आम्ही समजतो। यासोबत आमची ही देखील अपेक्षा आहे की सरकारने केवळ लॉकडाऊन किंवा निर्बंधाची चर्चा करून चालणार नाही, तर त्यासोबत नवीन स्ट्रेन काय आहे, तो इतक्या वेगाने का वाढतोय, तो इतक्या वेगाने महाराष्ट्रातच का वाढतोय, त्याच्या पाठीमागची कारणं काय आहे याही संदर्भात विवेचन केलं पाहिजे, उद्बोधन केलं पाहिजे, प्रबोधन केलं पाहिजे। नवीन स्ट्रेनमध्ये काल मी देखील काही दवाखान्यांना काही एक्सपर्टची चर्चा केली, मेडिकल कॉलेजेसमध्ये गेलो, त्यावेळेस डॉक्टर्सनी सांगितलं की नवीन स्ट्रेनमध्ये मोठ्या प्रमाणात लंग अफेक्ट होत आहेत आणि फार लवकर ते अफेक्ट होत आहेत। तर या संदर्भात काय काळजी घेतली पाहिजे हे देखील सांगण्याची आवश्यकता आहे, कारण सुरुवातीला काही सिम्पटम्स नसतात आणि मग सिम्पटम्स वाढतात अशा प्रकारचं सांगण्यात आलेलं आहे। याचं प्रबोधन कुठेही सरकारकडनं होत नाहीये। आमची अपेक्षा आहे की तज्ज्ञांच्या माध्यमातून नवीन स्ट्रेन, त्याचे सिम्पटम्स घेण्याची काळजी आणि लवकर त्या संदर्भात उपचार मिळेल या संदर्भातही कुठेतरी चर्चा आणि प्रबोधन सरकारने केलं पाहिजे। तिसरी आमची महत्त्वाची या ठिकाणी मागणी अशी आहे की मुंबई आणि पुणे ही महाराष्ट्रातली महत्त्वाची शहरं आहेतच आणि त्याची काळजी घेतलीच गेली पाहिजे, पण मुंबई पुण्याच्या बाहेरही महाराष्ट्र आहे हे सरकारला लक्षात घ्यावं लागेल आणि या उरलेल्या महाराष्ट्रामध्ये संपूर्ण आरोग्य सेवा ही महानगरपालिकांकडे नाही, ती राज्य सरकारकडे आहे आणि म्हणून राज्य सरकारला ही जी आरोग्य सेवा आहे ही आत्ताच्या परिस्थितीचा मुकाबला करण्याकरता सक्षम करावी लागेल। कारण आज जवळजवळ उभ्या महाराष्ट्रातनं माझ्याकडे फोन्स येत आहेत, आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांना माहिती येते दवाखान्यांमध्ये बेड्सची उपलब्धता नाही आहे, व्हेंटिलेटर्स कमी पडत आहेत, ऑक्सिजनेटेड बेड्स कमी झाले आहेत आणि म्हणून याहीकडे सरकारने अधिक चर्चा करून त्याचा पुरवठा कसा वाढवता येईल याचा विचार केला पाहिजे। ज्या प्रकारे माननीय पंतप्रधानांनी सांगितलं की ट्रॅकिंग, ट्रेसिंग आणि ट्रीटमेंट आणि त्यासोबत वॅक्सिनेशन या गोष्टी किती वेगानं आपल्याला करता येतील याकडे राज्य सरकारने विशेष लक्ष दिलं पाहिजे। एक गोष्ट अजून या ठिकाणी मला राज्य सरकारला विनंती करावीशी वाटते
की आता राज्य सरकारने जवळजवळ सक्तीची कारवाई करून 4 ते 5 हजार कोटी रुपये हे वीज ग्राहकांकडनं जमवलेले आहे. आता तरी राज्य सरकारने ही परिस्थिती पाहता वीज कनेक्शन कापणं बंद केलं पाहिजे. कारण आता लॉकडाऊन आणि पार्शल लॉकडाऊन हे जे या ठिकाणी सुरू होत आहे याच्यामुळे लोकांच्या रोजगारावर मोठ्या प्रमाणात गदा येणार आहे. अशा परिस्थितीमध्ये वीज कनेक्शन कापण्याची मोहीम हा तुघलकी निर्णय ठरेल आणि म्हणून तो तात्काळ आता तरी राज्य सरकारने थांबवावा अशा प्रकारची आमची विनंती आहे. आमचं असंही मत आहे की आता ही सगळी जी परिस्थिती उद्भवलेली आहे या परिस्थितीमध्ये मोठ्या प्रमाणात आम्ही तर राज्य सरकारला सहकार्य करणारच आहोत, जनताही करणार आहे. पण त्याच वेळी समाजातला जो गरीब आहे, जो मध्यमवर्गीय आहे, जो छोटा व्यावसायिक आहे याचाही विचार हा राज्य सरकारने करण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे लॉकडाऊन पार्शल लॉकडाऊन हे एकीकडे ठीक आहे, ते चालू द्या, पण त्यासोबत राज्य सरकारने मोठ्या प्रमाणात यांच्या मदतीच्या संदर्भातली घोषणा केली पाहिजे, त्याचे काही पॅकेजेस दिले पाहिजे. मला हे समजतं की सगळी नुकसान भरपाई राज्य सरकार देऊ शकत नाही, ती अपेक्षा देखील नाही. पण हा जो गरीब आणि मध्यम वर्ग आहे यांना जगण्यापुरतं तरी जी मदत आहे किंवा तगण्यापुरतं जी मदत आहे ही मदत तरी राज्य सरकारने केली पाहिजे अशा प्रकारची आमची अपेक्षा आहे. आणि म्हणून राज्य सरकारने याही संदर्भात चर्चा करावी. चर्चा केवळ लॉकडाऊन की पार्शल लॉकडाऊन यापुरतं न करता या इतर बाबींवर देखील व्हावी अशा प्रकारची आमची अपेक्षा आहे. सर, आज सकाळी जे आहे संजय राऊत यांनी म्हटलं आहे की केंद्रामध्ये भाजपचं सरकार आहे पण राज्यामध्ये नाहीये, त्याच्यामुळे ती मदत करत नाही आम्हाला, असं सूडबुद्धीने वागू नये. असं आहे की संजय राऊत असतील किंवा इतर या आघाडीचे नेते असतील हे आपली अकर्मण्यता लपवण्याकरता केवळ केंद्र सरकारकडे बोटं दाखवतात. आणि मी तर माध्यमांनाच विनंती करणार आहे, मी तर पुराव्यासहित केंद्र सरकारने काय काय मदत केली हे दाखवलं आहे आणि तो कोणीही ते नाकारू शकलेलं नाही. इतक्या मोठ्या प्रमाणात महाराष्ट्राला केंद्र सरकारने मदत केलेली आहे, त्यामुळे कधीतरी त्यांना प्रतिप्रश्न विचारत जा की ही मदत गेली कुठे. आणि म्हणून मला असं वाटतं की आता ज्यावेळी माननीय मुख्यमंत्री आणि या सरकारचे नेते आमच्याकडनं अपेक्षा करतायत की आम्ही त्यांना मदत करावी, आम्ही त्यांना पाठिंबा द्यावा आणि आम्ही तो देतोय, त्यावेळी त्यांनी मात्र राजकारण करायचं हे योग्य होणार नाही. त्यांनीही राजकारण बंद केलं पाहिजे. उठ सूट प्रत्येकाने केंद्र सरकारकडे बोट दाखवायचं आणि स्वतः मात्र हातावर हात धरून बसून राहायचं हे चालणार नाही. महाराष्ट्रातली जनता हे देखील सहन करणार नाही. महाराष्ट्र की कैबिनेट ने अभी कुछ निर्णय लिए हैं, अधिकृत रूप से उसकी जानकारी नहीं मिली है, पर कुछ मंत्रियों की ब्रीफिंग में ये जरूर पता चला है कि महाराष्ट्र में आज से या कल से 2 दिन का वीकेंड का लॉकडाउन और अन्य दिनों में पार्शियल लॉकडाउन ये लगाया जाने वाला है. हम लोगों को ये आह्वान करते हैं, अपील करते कि लोगों ने इसमें सहकार्य करना चाहिए. भारतीय जनता पार्टी और हमारे कार्यकर्ता भी सरकार को इसमें सहकार्य करेंगे और भारतीय जनता पार्टी के कार्यकर्ताओं को हमने अपील की है कि बड़े पैमाने पर वैक्सीनेशन के ड्राइव में वो मदद करे, लोगों का रजिस्ट्रेशन और लोगों को वैक्सीनेशन सेंटर तक ले जाने का प्रयास करें ताकि इस महामारी से हम लोग जल्दी बाहर आ पाए. इसके साथ साथ हमारा मानना ये भी है कि जहां एक और लॉकडाउन की चर्चा हो रही है वही सरकार ने इस बात का भी प्रबोधन करना चाहिए, उद्बोधन करना चाहिए कि ये नया स्ट्रेन कोरोना का किस प्रकार से है, इसका इफेक्ट किस प्रकार से हो रहा है, इसमें किस प्रकार से लोगों ने केयर करनी चाहिए, इसमें क्या क्या दिक्कतें आ रही है, इन सारी चीजों का प्रबोधन भी मैं ऐसा मानता हूं बहुत आवश्यक है. इसके साथ साथ आज महाराष्ट्र में बड़े पैमाने पर केसेस बढ़ रही है. 57,000 केसेस ये आज महाराष्ट्र में रिपोर्ट की गई है
और इसके चलते बेड्स की कमी है, ऑक्सीजनेटेड बेड्स की कमी है, वेंटिलेटर्स की कमी है। तो सरकार ने इस पर भी चर्चा करके एक प्लान तैयार करना चाहिए कि इसी प्रकार से संख्या बढ़ती रही तो अगले 10-12 दिनों में हम लोग एक बहुत ही भयावह इस प्रकार की परिस्थिति में पहुंचेंगे। तो उसके लिए सरकार का रोड मैप क्या है, किस प्रकार से सरकार ऑक्सीजनेटेड बेड्स, किस प्रकार से अलग अलग प्रकार की सेवाएं और किस प्रकार से वेंटिलेटर के बेड्स ये सरकार उपलब्ध कराएगी, इसका भी विचार सरकार की ओर से किया जाना चाहिए। इसके साथ साथ हमारी ये भी मांग है कि आज ये जो लॉकडाउन और पार्शियल लॉकडाउन है, इसका बहुत बुरा असर समाज के गरीबों के ऊपर, समाज के मध्यम वर्ग के ऊपर और छोटे व्यवसायिकों के ऊपर पड़ रहा है। ऐसे समय सरकार ने उनको मदद करने का विचार करना चाहिए और सरकार ने बड़े पैमाने पर उनको किस प्रकार से हम लोग मदद कर पाए, इसके बारे में कोई ना कोई पैकेज देना चाहिए। एक और मांग हम सरकार से करना चाहते हैं कि महाराष्ट्र में बड़े पैमाने पर बिजली के कनेक्शन काटने की मुहिम चल रही है। हम सरकार से मांग करते हैं, सरकार ने 5,000 करोड़ रुपए की वसूली इस कोरोना काल में भी अतिरिक्त कर ली है, लोगों के कनेक्शन काट काट के कर लिए। कम से कम अब सरकार ने इसको रोकना चाहिए, क्योंकि लोगों के पास व्यवसाय नहीं है, रोजगार नहीं है, कमाई का जरिया नहीं है। ऐसे समय उनकी बिजली काटना, मैं ऐसा मानता हूं कि ये सुल्तानी राज है और इसलिए इसको भी खत्म करना चाहिए, रोकना चाहिए। इस प्रकार की हमारी अपील है। देखिए, संजय राउत जी या जो सारे के सारे इस सरकार के मंत्री हैं, ये जिस प्रकार की बात करते हैं, हर चीज पर केंद्र सरकार की ओर उंगली उठाते हैं। मैंने सबूतों के साथ, कागजों के साथ केंद्र सरकार ने महाराष्ट्र को कितनी मदद की, पाई पाई का हिसाब दिया। मैं तो मीडिया से भी अपील करता हूं कि कभी उनको पूछे इस पैसे का राज्य सरकार ने क्या किया। और मेरा मानना बहुत साफ है, जब मुख्यमंत्री हमको फोन करके अपील करते हैं कि आपने हमको मदद करनी चाहिए और हम राजनीति से ऊपर उठकर मदद करते हैं, तो अपने फेलियर्स के लिए हर समय राजनीति करना और केंद्र सरकार की तरफ उंगली निर्देश करना, ये भी इस महाआघाड़ी के नेताओं ने बंद करना चाहिए। राज्य सरकारने आता जी सगळी व्यवस्था करायला सुरुवात केलेली आहे। पहिल्या लाटेनंतर जेव्हा आकडा पूर्णपणे कमी होता तेव्हा त्यांनी आरोग्य यंत्रणा जी आहे ती बळकट करण्याची गरज होती, पण तेव्हा न करता आता ते सगळं जेव्हा अंगावर येतात तेव्हा सगळी तयारी करतात, तर कितपत योग्य आहे? मला असं वाटतं की कोरोनाच्या संदर्भात मधल्या काळामध्ये राज्य सरकार देखील मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी कॉम्प्लिसंट झाली आणि राज्य सरकारने आपली तयारी ही जवळजवळ त्या ठिकाणी थांबवून दिली किंवा बंद केली। आणि विशेषतः बजेट झाल्यानंतर अशी अपेक्षा होती की मोठ्या प्रमाणात पॅन्डेमिकचा विचार करता ज्या बजेटमध्ये घोषणा केल्या आहेत त्या घोषणांच्या अनुरूप काही व्यवस्था राज्य सरकार सुरू करेल, त्याहीकडे राज्य सरकारने पूर्णपणे दुर्लक्ष केलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि म्हणून आज आपण अशा परिस्थितीमध्ये आहोत की आपण मागच्या अनुभवातनं काहीच शिकलो नाही आणि कुठल्याही व्यवस्था उभ्या केल्या नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात लोकांना त्रास होतोय। राज्य सरकारला म्हणूनच आम्ही अपील केलाय की आता राज्य सरकारने नुसती लॉकडाऊनची आणि पार्शियल लॉकडाऊनची चर्चा बंद करावी आणि या व्यवस्था उभ्या करण्याच्या संदर्भात आम्ही काय करणार आहोत या संदर्भात जास्त जोर द्यावा। संस्थापक संचालक सुनील खर्डीकर सरांचे खर्डीकर क्लासेस, एकच विश्वास खर्डीकर क्लास, फक्त यशासाठीच असे नामांकित खर्डीकर क्लासेस, 10वी 11वी 12वी मराठी व इंग्रजी माध्यम, मुख्य कार्यालय भाग्योदय बिल्डिंग, दुसरा माळा, डोंबिवली पूर्व, ऑफिस नंबर 025128639550, मोबाईल नंबर 9820627580, दुसरा नंबर 9820904646, आमच्या शाखा ठाणे, बदलापूर, दिवा, टिटवाळा, कल्याण। त्वरित संपर्क साधा।